घरकुल योजनेच्या प्रलंबित अनुदानासाठी माहूर नगर पंचायतीसमोर गेल्या 7 दिवसांपासून सुरू असलेले घरकुल लाभार्थ्यांचे आमरण उपोषण अखेर प्रशासनाच्या ठोस आश्वासनानंतर स्थगित करण्यात आले आहे. मुंबईतून 3,67,00,000 रुपयांचा निधी प्रत्यक्ष आणण्याच्या अटीवर लाभार्थ्यांनी हे आंदोलन मागे घेतले. उपोषणाच्या 6व्या दिवशी तहसीलदार अभिजित जगताप, मुख्याधिकारी विवेक कांदे आणि पोलीस निरीक्षक देविदास चोपडे यांनी उपोषण स्थळी भेट दिली. यावेळी घरकुल लाभार्थ्यांनी आपल्या बिकट आर्थिक परिस्थितीची व्यथा मांडताना अश्रू ढाळले. लाभार्थ्यांचे हे दुःख पाहून उपस्थित अधिकारीही भावुक झाले. प्रशासनाने यावर तात्काळ तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. मुख्याधिकारी विवेक कांदे यांनी उपोषण स्थळावरूनच माडाच्या अधिकाऱ्यांशी दूरध्वनीद्वारे संवाद साधला. या चर्चेनंतर 4ही DPR अंतर्गत मंजूर असलेला सुमारे 3,67,00,000 रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देण्यात आले. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याधिकारी कांदे स्वतः मुंबईला जाऊन हा निधी मंजूर करून आणतील. या अटीवर उपोषणकर्त्यांनी आंदोलन मागे घेतले. आंदोलनाच्या समाप्ती प्रसंगी लाभार्थ्यांसह आनंद पाटील तुपदाडे, पोलीस निरीक्षक देविदास चोपडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद घोडके, कार्यालय अधीक्षक संदीप गजलवाड तसेच पत्रकार संघटनांचे पदाधिकारी गणेश कचकलवार, इलियास बावानी, विजय आमले, जयकुमार अडकिने, गणेश जाधव आणि अनेक स्थानिक नागरिक उपस्थित होते. संजय घोगरे, विदर्भ न्यूज, माहूर.